नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एक स्त्रीविषयी बोलणार आहोत. एक स्त्री प्रेमळ असते, एक स्त्री प्रेमळ असते, पण गरज पडली तर बघा. स्त्री फक्त आईच नसते, तर ती कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी मावशी असते, कोणाची तरी वहिनी असते, कोणाची तरी नणंद असते, कोणाची तरी भाऊजाई असते आणि सगळ्यात जास्त म्हणजे मैत्रीणही असते. स्त्री तर प्रेमळ असते हो, पण गरज पडली तर ती कठोरही होते. ती घराला ऊब देणारी चूल आहे, जिच्या शेजारी सगळे निवांत होतात आणि संकट आलं तर रणांगणात पेटणारी धगी तीच असते. स्त्रीला अबला म्हणणं सोपं आहे, पण अडचणीच्या वेळी सगळ्यांसाठी उभी राहणारी ढाल पण स्त्रीच असते. ती शांततेनं सगळं सहन करते, म्हणून तिला कमकुवत समजायचं नाही, तर आतून ती अफाट ताकदवान असते. तिच्यामध्ये एवढी ताकद कुठून साठवलेली असते हे त्या देवालाच माहिती. स्त्रीला फक्त नात्यांच्या चौकटीमध्ये मोजू नका, कारण ती त्याहूनही खूप मोठी आहे. तिचं अस्तित्व केवळ जबाबदाऱ्यापर्यंत नाही, तर त्यात त्याचं स्वप्न, संघर्ष आणि आत्मसन्मान पण दडलेला असतो. घरासाठी, आपल्या संसारासाठी ती तडजोड करते, म्हणूनच काही कमी भासत नाही. कुठलीही परिस्थितीमध्ये पण ती खंबीरपणे उभे राहते आपल्या परिवारासाठी. तर स्त्री ती समजूतदार आहे आणि जेव्हा ती उभी राहते तेव्हा संपूर्ण जग हरू शकतं. स्त्री म्हणजे केवळ एक भूमिका नाही, तर ती स्वतःच एक संपूर्ण विश्व आहे. अशा स्त्रींच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.